नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील सभागृहामध्ये मोडणीम ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, परंतु परत ही ग्रामसभा या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे। का रद्द करण्यात आलेली आहे ते आपण ग्रामसेवक शिवाजी रक्ते यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल भाऊसाहेब, आजची ग्रामसभा रद्द झाली, काय त्याचं कारण आहे? आजच्या सभेचा जे विषय आहे तो ह्यांचा भूमिहीन लाभार्थ्यांना जी जागा शासनाकडून मिळणार त्याचं कायम करायचं आहे, तो विषय आज आजच्या सभेत आपण मंजूर करून घेतलेला आहे। आणि इतर विषयासाठी मी तुम्हाला विचारले ग्रामसभा रद्द का झाली? रद्द झालेली नाही, हे विषय घेतलेला आहे, त्याचा मंजूर केलेला आता ग्रामसभा चालू आहे का बंद आहे? झाली की पूर्ण? कुठं पूर्ण झाली? दाखवा कागदपत्र दाखवा तुम्ही। कागदपत्र नाही, ग्रामसभा पूर्ण झालेली कागदपत्र दाखवा, लोकांच्या सह्या दाखवा आणि त्या ग्रामसभेमध्ये काय ठराव झाले तेही दाखवा। भूमिहीनांना जागा दाखवा ना, ते कागदोपत्री दाखवा। तुमच्याकडे मस्टर आहे ना हातात? कच्चं असतंय ते पूर्ण करून दाखवा ना, कच्चं तरी दाखवा, मला दाखवा। ग्रामसभा आत्ता पूर्ण झाली की बंद रद्द करण्यात आली, ह्याचं उत्तर द्या। पूर्ण झालेली आहे ते कागदोपत्री दाखवा, पूर्ण झाली कागदोपत्री दाखवा। ग्रामसभा रद्द झालेली आहे की पूर्ण झालेली आहे? रद्द झाले असेल तर त्याचं कारण काय, आणि पूर्ण झालेली असेल तर ठराव त्या आजच्या ग्रामसभेत कोणते कोणते झाले? आजच्या सभेत एकच विषय घेतलेला होता, एकच ठराव मंजूर केलेला आहे की ते ग्रामसभा आणि विशेष सभा आहे आणि इतर विषयासाठी आपण 9 तारखेला सभा घेतलेली आहे। आजची ग्रामसभा रद्द झाली आज म्हणजे एकच विषय आपण घेतलेला आहे ग्रामसभेला, एकाच विषयासाठी घेतली होती एकाच विषयासाठी। आणि ज्या अजेंड्यावरती तुम्ही विषय दिलेले होते 8 ते 9 त्या विषयाच्या ग्रामसभेच्या बाबतीत काय झालं? त्यासाठी आपण आधी तर अधिकारी नसल्यामुळे तीच आपण नंतर घेत आहे 9 तारखेला। अधिकारी का उपस्थित राहिले नाहीत? त्यांना आपण पत्र दिलेलं नाही, तर पुढच्या सभेला आपण पत्र तुम्ही दिलेलं नाही। हे मोडणीम ग्रामपंचायतीचा कारभार कशा पद्धतीनं चालतोय त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। ग्रामसेवकांनी अधिकाऱ्यांना नोटिसाच दिल्या नाहीत, तरीसुद्धा मोडणीममधून ध्वनिक्षेपकावरून ग्रामसभा घेण्याचं आवाहन केलेलं होतं। आणि त्यानंतर ज्या महिला आहेत या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या, त्या विषयासाठी महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या होत्या आणि ग्रामसभा रद्द करतोय असं जाहीर सांगण्यात आलेलं होतं। त्यानंतर लोकांच्या दबावामुळे या ठिकाणी विशेष ग्रामसभा या ठिकाणी बोलवण्यात आली आणि त्यानंतर एकाच विषयाची ग्रामसभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। कशा पद्धतीनं ग्रामसेवकाचं कार्य या ठिकाणी चालतं आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। कारण ग्रामसभेची नोटीस किमान 1 आठवडा अगोदर काढायला हवी होती, अधिकाऱ्यांना ती नोटीस पोचच केली नाही, तरीसुद्धा या ठिकाणी ग्रामसभा घेण्याचा घाट या ठिकाणी घालण्यात आला होता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या या ग्रामसभेला सरपंच उपस्थित नव्हते। ग्रामपंचायत सदस्य जे 17 आहेत त्यापैकी अनेक ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित राहिल्याचं आता आपल्याला निदर्शनास येतं आहे। मोडणीम ग्रामपंचायतीचा कारभार आणि सत्ताधाऱ्यांचा कारभार कशा पद्धतीनं चालतो आहे, आज या ठिकाणी ग्रामसभेच्या अर्धा तास अगोदर मोठ्या संख्येने नागरिक जमा झालेले होते, परंतु अधिकारी उपस्थित राहिले नाहीत, हे कारण देत या ठिकाणी ग्रामसभा रद्द करण्यात आलेली आहे। पण या ग्रामसभा रद्द होण्याच्या मागचं कारण जे आहे ते अधिकाऱ्यांना नोटिसा न दिल्यामुळे अधिकारी गैरहजर राहिल्याचं आपल्याला समजतं आहे। स्वतः ग्रामसेवकांनी याबाबत कबुली दिलेली आहे। कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, मोडणीम। आज सभा भरली होती, पण सरपंच नसल्यामुळंच एकाच विषयावरती सभा संपवली। 50-60 महिला गोळा झालेल्या होत्या काम बुडवून, ह्याच्यावरती संपवून टाकल्यामुळं आम्ही इथंच आणखीन थांबलेलो आहे। ह्याचं काय करायचं ती सांगा। ह्याच्यावरती जेवढ्या शब्दावरच त्यांनी सभा संपवली, परत त्यांनी सभा लक्ष देत नाही ती। आम्ही त्या ज्या वस्तीत राहिलेलो आहे त्या जाग्यासाठी आम्ही इथं लढतोय, इथं आलोय, पण त्याच्यावरती कोणी लक्ष देत नाही। त्याच्यावर लक्ष द्यावं सगळ्यांनी। सरपंच नव्हते, लक्ष देऊन कोणी येत नाही इथं। 50-60 महिला जमा झालेल्या होत्या, एकाच विषयावर झाली ही मीटिंग। ह्यांच्यातच कालवा होतोय, मग आम्ही कुणाला सांगायचं ती सांगा। आम्ही स्टँडवर राहतो, आम्हाला गटारीची कचऱ्याची कशाची सोय नाही। आमच्या दारातून सगळं पाणी जातं, आम्ही घाणीत सगळे आमची लहान मुलं हे सगळे आजारी पडतात। आम्ही किती जरी वेळा मेंबरला सांगितलं, सरपंचाला सांगितलं, कुणी आमची दखल घेत नाही ती। आणि आमचं घर एका साईडला पडल्यामुळं आमची जास्त दखल घेत नाही ती। हो,
मला एकतर ग्रामपंचायतीतर्फे घरकुलं मिळत नाहीत. आम्ही स्वतः थोडी कशी मेहनतीने घरं बांधलेली ती पडू शकतील ह्या भीतीने आम्ही सभेला आलेलो आहे. तरी पण आमच्याकडे ही लोक लक्ष देत नाहीत. सरपंच नसतो तर कधी मेंबर नसतो. ह्या लोक असेच थांबल्यानंतर आम्ही सगळे रोजगार बुडवून आलेला आहे. आमच्या रोजगाराचं कोण देणार आहेत का ही लोक? नाहीत देणार. आम्हाला विचारलं सुद्धा नाही या लोकांनी. ह्याचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. त्याच्यासाठी अर्ज ठेवतात आणि परत 5 वर्षांना बघू म्हणतात. परत 5 वर्षांना अजून विचारलं का म्हणतात अजून तुमचं आलंच नाही. असं कितीतरी वर्ष झाली. मग नावं येऊन गेली तरी पण आमच्यापर्यंत काय ती पोचत नाही. इतराकडे जातं या काळ्या बाजारानं. मग तसंच आहे मग आता आम्ही म्हणायचं घरकुल आले का येऊ बघू आलं का म्हणून सारखं विचारायचं आणि त्यांनी सारखं टाळाटाळ करायची. मग काय करायचं? कुणाला विचारायचं? आपली घरं पडू नये म्हणून ह्याच्यासाठीच आम्ही गोळा झालेलो. 50-60 महिला कचऱ्याची शेड मारून राहिल्या ती बी गेल्यानंतर आम्हाला राहायला बी जागा नाही. अतिक्रमण निघून गेल्यावर आम्हाला जागा नाही. नंतर ह्याच्यावर यांनी लक्ष द्यावे. आम्ही पदरनं बांधलं तर ती बी उद्याच्याला ही जागाच नाही नावावर झाली तर पडल्यावर पुन्हा काय करायचं? ह्याच्यामुळे ती पदरनं सुद्धा बांधायची. 40 वर्ष झालं आम्ही एका ठिकाणी आहे. तर आम्हाला घरकुल नाही. आम्ही पदरनंच बांधलेली आहे ती. घरकुल नाही जागा नाही आणि जे आहे तिथं पण मध्ये अतिक्रमण आहे. राहायचं कुठं?